वहिनी बसा, मी तुम्हाला नाश्ता अरे नाही नाही, जरा राजला नाश्ता देऊन येते बरं. हा काय राज आला? अरे राज, तू कशाला खाली आलास बाळा? मी वरती येऊन देतच होते ना नाश्ता तुला. अगं बेडरूम मध्ये बोर झालो होतो म्हणून खाली आलो. बर चल बस, खाऊन घे. नाही नाही नाही, मला भूक नाहीये, खरंच भूक नाही. राज, आई खरंच भूक नाहीये. वहिनी अहो नसेल त्याला भूक. राज बरं वाटतंय का आता? कसा आहेस? काका राहू दे, काळजीचं नाटक करून दमशील. राज, असं का बोलतोयस काकाशी? किती प्रेमाने चौकशी करतोय तो, नीट उत्तर दे ना त्याला. नाही नाही ठीक आहे वहिनी, काही हरकत नाही. बरं हे का आणि कुणी केलंय याचा पत्ता लागला का पोलिसांना? विचारायला हवं त्यांना ना, म्हणजे ह्याच्या मागे कोड्या याचा छडा लावला पाहिजे. पोलिसांचा फोन आला होता का? म्हणजे त्यांना काही इन्फॉर्मेशन मिळाली वगैरे? पोलिसांना इन्फॉर्मेशन मिळाली की नाही मला माहित नाही, पण मी माझी काही माणसं कामाला लावली. त्यांच्या हाताला काही गोष्टी लागल्यात. नक्की कोण असू शकतं याचे काही अंदाजही दिलेत त्यांनी, आणि त्यांनी सांगितलेले सगळे सस्पेक्ट्स आपल्या घरातलेच. आपल्या घरातलं कोणीतरी केलं हे सगळं? आणि आणि तू खरंच बाहेर कोणाला तरी हे तपासाचं काम दिलंयस? हो, माझ्या मित्राची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे, सो हे काम मी त्यालाच दिलंय. त्यांनी तपासही सुरू केलाय. तर जो कोणी शूटर होता त्याचं लोकेशनही कळलंय त्यांना. त्या शूटरला शेवटचा कॉल कोणाचा आला होता हेही कळलंय त्यांना. त्यामुळे मलाही कळलंय की या सगळ्या मागे आपल्याच घरातल्या कोणाचा तरी हात आहे. कोणी केलंय? तू गेस कर ना, कर कर गेस कर. कोणी असू शकत. काका हं? तू तर नाही ना? मी मी असं करणं शक्यच नाही. नाही वहिनी, हा हा काही सांगतोय. मी असं कसं करीन ना? राज, ऐक काय रे, तू काही केलं नाहीयेस ना, मग तुला का घाम फुटलाय? बघ घरातले एसी ठीकठाक सुरू आहेत, पावसामुळे बाहेरही गारठ आहे, तरी इतका घाम काम? आहे ना? हा हल्ली वरचेवर मला घाम येतो. का रे, का? ब्लड प्रेशरचा त्रास वाढलाय ना, म्हणून असेल कदाचित. माहेरच्या चहाच्या अगेन्स्ट काही करण्याचा विचार करण्याआधी याचाही विचार कर. आता तू काही केलं नाहीयेस तरी तुला इतका घाम फुटलाय. जर तू काही केलंस आणि पकडला गेलास तर डायरेक्ट हार्ट अटॅक येईल काका. राज, पुरे झाली मस्करी. काका आहे तुझा तो. नाही, माझ्या लक्षात आहे, तो विसरतो कधी कधी. सॉरी सॉरी सॉरी, कॅरी ऑन. काका ह्याच्या मनातला माझ्याविषयीचा गैरसमज कधी दूर होणार आहे देव जाणे.